प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर नॅक मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार BA BCom व BCA शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच BSc नर्सिंग प्रवेश। खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व BSc नर्सिंग कॉलेज। अनुभवी तज्ञ मार्गदर्शक, प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, वायफाय कॅम्पस, डिजिटल क्लासरूम, NSS युनिट, वैयक्तिक मार्गदर्शन, नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन। तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात आयोजित केलेल्या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यास उल्लेखनीय असं यश लाभलंय। अलमट्टी उंचीवाढ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून शेतकरी, पूरबाधित नागरिक आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या माध्यमातून अंकली टोल नाका येथे मोठे चक्काजाम आंदोलन उभारलं होतं। या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारकडून यावर चर्चा करण्यासाठी 21 मे 2025 रोजी मुंबईत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं। या बैठकीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावलं गेलं। ही बैठक पुढील लढ्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे। सदर बैठकीत सुरुवातीला वडनेर समितीच्या अहवालानुसार अलमट्टी धरणाची उंची व महापूर या दोन्ही बाबींचा परस्पर संबंध नसल्याचे सांगण्यात आलं, परंतु अलमट्टी उंचीवाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीने यावर आक्षेप घेत अभ्यासपूर्वक मांडणी करून महापुरास अलमट्टी धरण व त्याची प्रस्तावित उंचीवाढ ही कशाप्रकारे कारणीभूत ठरणार आहे याची मांडणी केली। तसेच मागील अधिवेशनात विधान परिषदेमध्ये आमदार अरुण लाड यांनी महाराष्ट्र सरकारने या अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात न्यायालयात धाव घ्यावी अशी मागणी केली असता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून उत्तरामध्ये सांगण्यात आलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहोत, परंतु अद्याप कोणतेही पाऊल का उचलण्यात आलं नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलाय। सदर बैठकीच्या शेवटी जलसंपदा विभागाचे मुख्याधिकारी यांना या सर्व बाबींचा अभ्यास करण्याची सूचना व येत्या 15 दिवसांमध्ये सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणाऱ्या बैठकीतून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन उपस्थित सर्वपक्षीय संघर्ष समितीला देण्यात आलं। त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कसा असावा याचे सूत्र केंद्र शासनाने कर्नाटक सरकारला घालून देणे गरजेचे आहे। बॅकवॉटरच्या पाण्याचा प्रभाव वाढल्यानंतर पावसाचे प्रमाण, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक याचा विचार करून तसेच तज्ञांचा सल्ला घेऊन महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाकडून समन्वय साधून अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याचे सूत्र ठरवावे, जेणेकरून कर्नाटक व महाराष्ट्रातील नदीकाठच्या जनतेला महापुराचा फटका बसणार नाही अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।